नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या चॅनलवर। आणि आज आपण म्हणजे अत्यंत महत्त्वाची माहिती, महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ जे की डिसेंबर 2024मध्ये त्यांची शपथविधी झाली आणि त्यांना कोणते कोणते खाते देण्यात आलेले आहेत हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला वेळ न लावता लगेच व्हिडिओ सुरू करू आपण। तर बघा, कॅबिनेट मंत्री व त्यांचे खाते। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा हा विभाग आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल हा विभाग आहे। हसन मुश्रीफ यांच्याकडे कृषी हा विभाग आहे। चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा विभाग त्यांच्याकडे आहे। गिरीश महाजन आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग हा विभाग त्यांच्याकडे आहे। गुलाब पाटीलकडे बघा कोणता विभाग आहे, जलसंपदा हा विभाग त्यांच्याकडे आहे। गणेश नाईककडे कामगार विभाग आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता। पुढे बघा, दादा भुसे पर्यावरण विभाग। संजय राठोड यांच्याकडे आदिवासी विकास आहे। धनंजय मुंडे सहकार व उद्योग विभाग त्यांच्याकडे आहे। मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गृहनिर्माण हा विभाग आहे। उदय सामंत यांच्याकडे उद्योग विभाग आहे। जयकुमार रावळ यांच्याकडे पर्यटन व सांस्कृतिक हा विभाग आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे बघा सामाजिक न्याय हा विभाग आहे। अतुल सावे यांच्याकडे अल्पसंख्याक विकास हा विभाग आहे। अशोक उईके यांच्याकडे पशुसंवर्धन हा विभाग आहे। शंभूराज देसाई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हा विभाग आहे। आशिष शेलार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन हा विभाग आहे। दत्ता भरणे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हा विभाग आहे। अदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालकल्याण हा विभाग आहे। तर आता मित्रांनो, राज्यमंत्री आणि त्यांचे खाते। तर राज्यमंत्री किती आहेत, तर राज्यमंत्री एकूण 6 आहेत। तर त्याचे खाते बघूया आपण किती आहेत, काय काय आहे ते। माधुरी मिसाळ यांच्याकडे कृषी व संशोधन हा विभाग आहे। आशिष जयस्वाल यांच्याकडे ऊर्जा विभाग आहे। पंकज भोईर यांच्याकडे नगरविकास हा विभाग आहे। मेघना बोर्डीकर साकोरे यांच्याकडे जलसंपदा हा विभाग आहे। समोर बघा, इंद्रनील नाईक यांच्याकडे शालेय शिक्षण हा विभाग आहे। योगेश कदम यांच्याकडे पशुसंवर्धन व दुग्ध विकास हा विभाग आहे। तर मित्रांनो, तुम्हाला ही PDF हवी असेल तर टेलिग्राम चॅनलच्या लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही PDF घेऊ शकता। हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे येणाऱ्या परीक्षेकरिता। नक्की आवर्जून बघा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।